मुलुक महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीने। आजच्या दिवसभरातल्या घडामोडींमधली चर्चेत असणारी बातमी ती म्हणजे आता पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्याला अर्थात कारण आहे ते म्हणजे प्रकुलपती पदाच्या संदर्भातलं। आता राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती आता थेट राज्यपाल करू शकणार नसल्याचा निर्णय मंत्रिमंडळाने काल घेतला। राज्य सरकारच्या शिफारसीनुसारच कुलगुरू नियुक्त केले जाणार आहेत आणि या संदर्भातील कायद्यात बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे। राज्यपाल हे विद्यापीठांचे कुलपती असतात, त्यामुळे राज्यातील विद्यापीठांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रकुलपती पद निर्माण करण्यात येणार आहे। या प्रकुलपतीपदी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असतील। नव्या निर्णयामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष चव्हाट्यावरती आलेला आहे। दरम्यान राज्यपालांचे अधिकार कमी केले नाही या संदर्भात समिती निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। अधिकार कमी केलेच जात नाही। ह्याच्या संदर्भामध्ये जी काही समिती आहे ती समिती त्याबद्दलचे 5-7 काय नावं असतील ती नावं सिलेक्ट करतील जी त्यांना ती योग्यतेची वाटतील। ती आल्यानंतर सरकार त्याच्यातली 2 नावं राज्यपाल महोदयांच्याकडे पाठवतील। आम्हाला राज्यपाल महोदयांनी त्याच्यातलं एक नाव शेवटी त्याचे प्रमुख म्हणून फायनल करायचं। प्रकुलपती पदावरनं कुठेही राज्यपालांचे अधिकार कमी करण्याचा भाग या ठिकाणी नाहीये, तसा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये असं म्हटलेलं आहे उदय सामंत यांनी। उलट विरोधक या सगळ्या मुद्द्यावरनं राजकारण करतायत, आरोप प्रत्यारोप करतायत, जे होणं अपेक्षित नाहीये असं त्यांनी म्हटलंय। प्रकुलपती कर्नाटकमध्ये आहे काय प्रॉब्लेम नाही, उत्तर प्रदेशमध्ये आहे काय प्रॉब्लेम नाही, ही सिस्टीम सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये चालते त्याला काय प्रॉब्लेम नाही। परीक्षा आम्ही रद्द केल्या प्रॉब्लेम, सेंट्रल गव्हर्नमेंटनं 12वीची रद्द केल्या अतिशय चांगलं काम केलं। त्याच्यामुळे हे सगळे विषय महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला आहे। आणि या प्रस कुलपतीच्या निर्णयाच्या मुद्द्यावरनं औरंगाबादमध्ये आज अखिल भारतीय आपण अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तिथे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घोषणाबाजी केलेली आहे। त्याची जी दृश्य आपण बघतोय, आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला या निर्णयाला। यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरामध्ये आंदोलन केलं। खऱ्या अर्थाने राज्यपालांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप आणि ढवळाढवळ करण्याचं काम हे राज्य सरकारने केलेलं आहे। विद्यापीठ कायदा 2016 नुसार जे नियम आणि अटी होत्या त्याला बगल देत राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाचा विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये निषेध करतोय। हा दुर्दैवपूर्ण निर्णय आहे। माननीय राज्यपालांच्या अधिकारावर घाला घालण्याचा एक कट राज्य सरकारने या ठिकाणी केलेला आहे। विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचं एक षडयंत्र राज्य सरकारचं सुरू आहे। परीक्षांमधला गोंधळ, निकालांमधला गोंधळ, शैक्षणिक शुल्कांची भरमसाठ होणारी लूट, हे सगळे मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत फक्त स्वतः वसुली करण्याच्या हेतूने आणि राजकीय हस्तक्षेप विद्यापीठ कॅम्पसमध्ये करण्याच्या हेतूने हा घेतलेला निर्णय आहे।